हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण चाललो आहोत शॉपिंगला. घोटीमध्ये आपणा बाजारला आज आपण शॉपिंग करायला चाललो आहे. आणि घोटीमध्ये जर तुम्ही जाल तर तुम्हाला सॅटर्डेचा बाजार असतो. तिथे सर्व जे शेतकरी असतात तर त्यांच्याकडे जे काही भाजी असेल किंवा मग काही गोष्टी असेल ते एकदम कमी प्राईसमध्ये आपल्याला तिथे विकतात. आणि खूप मोठा बाजार असतो. फिश मार्केट असतं. त्याच्यानंतर अजून 2-4 प्रकारच्या मार्केट्स असतात. सर्वात आधी आपल्याला साडी घ्यायची आहे आणि छोट्या बाळासाठी ड्रेस पण घ्यायचा आहे. तर मग आपण पहिल्यांदा ते घेऊ, नंतर आपण आपल्या बाजारला जाऊया. घोटीमध्ये एक शॉप आहे, करिश्मा सिल्क अँड साडीज. इथे होलसेलमध्ये तुम्हाला कपडे पण मिळतात आणि साडी पण मिळते, जे आपण घेतलेली आहे दोन्ही पण. इथे ना मला मम्मी ओरडत होती, मला म्हणत होती काय जिथे तिथे फोन घेऊन सारखी व्हिडिओ काढत राहते. म्हणून मग मी इथे जास्त काही शूट नाही केलं. नॉर्मली जेवढं दिसते फक्त तेवढंच शूट करून निघाले मी. आणि इथून आता आपण आपल्या बाजारला निघालो आहे. पण घोटी जसं आपल्याला वाटतं की छोटं आहे, पण घोटी बघायला गेलं तर आता खूप मोठं झालेलं आहे. आणि आम्ही दोघंही हरवलो होतो तिथे. समजत नव्हतं आपल्या बाजारला कुठे जायचं म्हणून. आणि नंतर विचारून मग आम्ही त्याच्यानंतर आपल्या बाजारपर्यंत आलो इथे. आपला बाजार 50% ते 50% डिस्काउंट. वाह, बहुत सारा डिस्काउंट दिख रहा है मुझे यहाँ तो आपला बाजार ठिकाणी. इथे आल्याच्या नंतर मला एक गोष्ट समजली की जे एक्सपायरी प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे समजा 2 ते 3 दिवसामध्ये जे प्रॉडक्ट्स एक्सपायरी होणार आहेत ते त्यांनी पुढे ठेवलेले होते. आणि ज्याची डेट समजा 3 महिने 4 महिने 6 महिने अशी आहे एक्सपायरीला, तर त्यांनी ते प्रॉडक्ट्स मागे ठेवलेले होते. आणि जेव्हा पण तुम्ही आता आपल्या बाजारला जाणार तर तुम्ही नेहमी त्यांची जे एक्सपायरी डेट आहे ती डेट बघूनच घ्या तुम्ही. इथे मी असं पर्सनली सजेस्ट करेल तुम्हाला. सॉल्ट इथे मस्त कोंब आहेत भरपूर. सॉफ्ट आहे, सॉफ्ट एकदम. 50 मम्मा हे सॉफ्ट आहे एकदम. मल्टिपल कोम्स हिअर. वा, इथं फोल्डेबल आहे. आणि व्हॉट इज दिस? वॉटरसाठी बॅग आहे मम्मा, पाण्यासाठी बॅग आहे. लॉट्स नेल कटर आहे बघ, इथे छोटे पण आहेत. वाव, shampoos. Rates available. चूर्ण सोप आणि काय काय विम. ₹9, ₹9, 35, 99 आणि 47. वाव, आपणा बाजार. कोको पावडर, सफोला ऑइल. अपना बाजार. जेंट्सचे इकडे सर्व मुलतानी आहे. हेअर डाय, चंदन पावडर. वाव,
इकडे सर्व डाळी आहेत. आपला बाजारच्या शेजारीच गोडतेलचं इकडे शॉप आहे, तर आपल्याला गोडतेल घ्यायचं होतं. तर 1 किलोचं 168 रुपीज होते, तर आपल्याला 10 किलो घ्यायचं होतं म्हणून आपण इथे आलो होतो. आणि इथून सर्वजण म्हणजे कमी भावात मिळतं, त्याच्यामुळे सर्वजण इथूनच घेतात. आम्ही चाललो तर नुकतंच ते बंद करत होते. इकडे पण मशीन आहे. 7 वाजेपर्यंत चालू असतं. सामान घेऊन निघालो आम्ही आणि आज गाडी नव्हती, त्यामुळे ऑटोसाठी आम्हाला थांबावं लागलं आणि ऑटो खूप उशिरानंतर भेटली. त्या साईडला बहुतेक ऑटोच नसतात, पण एक रिकामी होती, त्याच्यामुळे मग त्यांना सांगितलं आम्ही की आम्हाला पुढे सोडा. मग ते हो म्हटले. मग त्याच्यानंतर आलो आम्ही इकडे पुढे. आम्हाला इथे काही फ्रूट्स आणि भाजीपाला पण घ्यायचा होता, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं थांबलो होतो इथे. आणि बाळासाठी पण 2-4 वस्तू घ्यायच्या होत्या. तर आणि सॅटर्डे म्हटल्यास खूप गर्दी असते, म्हणजे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. तर घरची जरी गाडी असली ना तरी पण तिला एका ठिकाणी असं लावावी लागते आणि तिथून मग पायी इकडे बाजार करत यावा लागतो. आणि त्याच्यामुळे मग आज नव्हते, त्याच्यामुळे ऑटोच प्रेफर केली आम्ही. येईल का बाळ? छोटा आहे ना. आम्ही मग घरी जाण्यासाठी निघालो आणि बघितलं तर खूप सुंदर सनसेट दिसत होता इथून आम्हाला. पेट्रोल पंपाच्या इथे जेव्हा ऑटो थांबली होती तेव्हा तिथून ट्रेन जात होती आणि रात्रीचं खूप सुंदर दिसत होतं तिथे. घरी आल्याच्या नंतर मी पॅकेट ओपन करून बघितलं सोयाबीनचं. तर मला त्याच्यामध्ये जे दिसलं मी दाखवते तुम्हाला. मेलेली किडी आणि एक जिवंत पण किडा होता. हा राईट हिअर. झोपून घे बरं.